एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची मुक्तगिरीवर काल रात्री बैठक पार पडली। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजित पवार यांच्यावर अजूनही नाराज आहेत। कुणालाही निधी कमी पडणार नाही, निधी सगळ्यांना मिळेल असं शिंदे यांनी म्हटलं। निधी वाटपाबाबत एकनाथ शिंदेंचे सर्व मंत्र्यांना त्यांनी आश्वासन दिलंय। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही या बैठकीच्या माध्यमातून चर्चा झाली अशी प्राथमिक माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, आपण खरं तर काल बघितलं होतं अनेक मंत्री होते जे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेले होते। रात्रीही बैठक झालेली होती। कालच्या बैठकीदरम्यान नेमकं काय काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली? काल शिंदेच्या पक्षाची मुक्तागिरी या बंगल्यावरती बैठक आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते आणि अनेक मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित होते। शिवसेनेचा होणारा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या दृष्टीने देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्या अनुषंगाने ही बैठक होती आणि या ठिकाणी जबाबदाऱ्या देखील नेत्यांना वाटून देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच अनेक मोठ्या नेत्यांचा वेगवेगळ्या पक्षातून वर्धापन दिनाच्या दिवशी पक्षप्रवेश करण्याचं पूर्ण नियमावली आहे ती देखील आखण्यात आलेली आहे। त्याच बैठकीच्या दरम्यान निधी वाटपावरून अनेक मंत्र्यांनी जी नाराजी आहे ती अजित पवारांच्या विरोधात एकनाथ शिंदेकडे वर्तवल्याचं पाहायला मिळालं। कारण अनेक ठिकाणी अनेक मंत्र्यांना जे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे त्या मंत्र्याचं खातं देण्यात आलेलं आहे त्याला निधी मात्र देण्यात येत नाही अशी देखील तक्रार वारंवार होत असताना काल पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेकडे ही खंत व्यक्त करण्यात आली। या जी व्यक्त करण्यात आलेली खंत आहे त्याला पाहता एकनाथ शिंदेंनी पुन्हा या मंत्र्यांना आश्वासन दिलेलं आहे। ते स्वतः अजित पवारांशी बोलून या ठिकाणी कुठलाही निधी कोणालाही कमी पडणार नाही असं देखील आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये मंत्र्यांची नाराजगी दूर होते का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच निखिल, तर मंत्र्यांची जी नाराजी आहे ती दूर करण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं असेल का हे बघणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।